एकनाथ दुला राठोड घरदोन तांडा, बंडू चव्हाण घरदोन तांडा, राजू सूर्यभान राठोड घरदोन तांडा, दिलीप चव्हाण समोर राठोड, गणेश हिरामा, संभाजी मुदगा, एकनाथ मानसिंग राठोड घरदोन तांडा, राठोड, प्रकाश अवचरमल, साहू सुकाळे, अर्जुन मोहन राठोड, रामेश्वर गजू सुकाळे, भरत उत्तम जाधव, चरण भाऊ शहरे, सिद्धेश्वर, सुनील बंसी चव्हाण, घरदोन गावातील बाकीचे जे कोणी पक्ष प्रवेश करण्यास इच्छुक असतील त्यांनी पण यावं. भाऊनाथ तुळशीराम राठोड, राजेंद्र राठोड, यानंतर आमच्या डोणगाव तांड्यावरील उत्तमजी जाधव आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. आणि आत्ताच माझ्या पूर्वी आपल्या सर्वांना जे सांगितलं तर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी म्हणजे ही एक सर्वसामान्य जनतेची पार्टी आहे. याचं आहे कुठल्या जातीपातीचं राजकारण इथे होत नाही, कुठल्या घराणेशाहीचं राजकारण इथे होत नाही, तर धडाडीने काम करणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्यांना आज या भारतीय जनता पार्टीमध्ये न्याय दिला जातो. इथे काम करत असताना आज आपण बघितलं तर आपला भारत देशच नव्हे तर जगाच्या पातळीवर आज जगाच्या पातळीवर सर्वात मोठा एक नंबरचा जर कुठला पक्ष असेल तर तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. खासदारांची संख्या जास्त असलेला पक्ष, आमदारांची संख्या जास्त आहे, नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील, नगराध्यक्ष असतील, आज सर्वच लोकप्रतिनिधी आज सर्वत्र भारतीय जनता पार्टीचा आज सर्वत्र एक नंबरचा पक्ष आहे. आणि आज कामामध्ये कार्यामध्ये आपल्या या देशाचं धडाडीचं नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील. पूर्वी आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर आपला एवढा सन्मान होत नव्हता, पण आज मोदीजींमुळे त्यांच्या कार्यामुळे अनेक देशामध्ये त्यांचा सुद्धा गौरव झालेला आहे आणि आज आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर गेलेलं आहे. आज एवढे संकट नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो. भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्याच्यामध्ये अनुराधाताई चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. काय सांगाल त्या प्रवेशाबद्दल? आज भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती जो हा विश्वास दाखवलेला आहे, हा पूर्ण विश्वास हा पूर्ण माझ्यासोबत असलेल्या जनतेचा विश्वास आहे. आणि हा विश्वास आणि हा विश्वास कसा मला वाढवता येईल आणि पक्ष संघटना कशी मला वाढवता येईल याच्यावरती मी नक्कीच खूप काम करेन.
आत्ताच अनेक वक्त्यांनी भाषणामध्ये सांगितलं हा पक्षप्रवेश सोहळा जरा उशिरा झाला आहे. कसं बघता तुम्ही याच्याकडे? हो, नक्कीच पक्षप्रवेश हा सोहळा हा उशिरा झाला, पण तरी काही नाही. त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे जेव्हा काम करण्याची पक्ष मला संधी देईल ते काम मी नक्कीच केलं. पक्षाकडून काय अपेक्षा आहे? तुम्ही आता पैठण विधानसभावर लक्ष केंद्रित करणार आहे काय आगामी काळामध्ये? असं काही नाही. पक्षाचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य राहील आणि पक्ष संघटना जे काम सांगेल ते काम मी करू. तुमच्याबरोबर आज किती जणांना पक्षप्रवेश केला आहे? माझ्याबरोबर आज जवळपास 500 ते 600 जणांनी पक्षप्रवेश केला. काय आव्हान असणार आहे? पैठण विधानसभा म्हणजे शिंदे सेनेचा गट मानला जातो, गड मानला जातो. काय आव्हान आहे तुमच्यासमोर? आव्हान काय? हा तर पूर्ण जनतेचा विश्वास आहे. आता काय कामं करणार तुम्ही जनतेचे जे काही प्रश्न असतील, शेतकऱ्याचे, परत मजुराचे, हे सगळे प्रश्न आम्ही सोडवायचा प्रयत्न करू. पक्ष प्रवेश सोहळा करताना काही मागण्या वगैरे ठेवल्या का पक्षाकडे? नाही, काही मागण्या वगैरे काही नाही. काय आव्हान करणार तुम्ही मतदारसंघातील जनतेला तुमच्या समाजातील? मी आव्हान इतकंच करेल, पक्षाच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभे राहाल आणि पक्ष संघटना वाढवण्याचं काम करू. आपण लहू उत्तम जाधव. कोळगे भारतीय जनता पार्टीचं मी पहिले सदस्य आहे, पण आज आमच्या या आडगाव सर्कलमध्ये एक तरुण युवा कर्तबगार आज लहू उत्तम जाधव यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. तरी पूर्ण आडगाव सर्कल आणि पैठण विधानसभा सर्कलच्या वतीनं आम्ही सर्व जनतेच्या वतीनं त्यांचं या भाजप परिवारामध्ये अत्यंत हृदयपूर्वक स्वागत करतो.